अशा प्रकारचा चिवडा तुम्ही कधी ट्राय केला आहे का? तो पण उपवासाला चालतो. नसेल ट्राय केला तर नक्की करा. आपण नॉर्मल किराणा स्टोअरमध्ये अशा प्रकारचा चिवडा बघतो जो की गोड मिळतो आणि कधीचा तो तळून ठेवलेला असतो. त्यापेक्षा नायलॉन शाबू घरी आणायचा जो की मिळतो किराणा स्टोअरमध्ये, प्रत्येक किराणा स्टोअरमध्ये असतो. त्याला आणायचं, तेलामध्ये डीप फ्राय करायचं, थोडंसं न्यूजपेपरवरती काढायचं किंवा टिश्यू पेपरवरती काढा म्हणजे त्याचं एक्स्ट्राचं ऑइल निघून जाईल. आणि शेंगदाणे फ्राय करायचे तेलामध्ये, खूप छान कुरकुरीत लागतात शेंगदाणे. आणि पाहिजे तेव्हा ना असा ताजा बनवून खा, कधीचा तळलेला तो किराणा स्टोअरमधला अजिबात नका खाऊ. आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं त्याच्यामध्ये, नॉर्मल तिखट टाकायचं, मीठ टाकायचं आणि मिक्स 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 करायचं एकदम मस्त, कमी वेळेत आणि खूप छान चिवडा बनतो हा. उपवासाला तर चालतोच चालतो. आणि कधी जर काहीतरी असं वेगळं चटपटीत खायची वाटलं तर हा चिवडा नक्की ट्राय करा. लहान मुलांना पण द्या, त्यांना पण काहीतरी वेगळं टेस्ट करायला